फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। 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 फूलों में सज रहे श्री वृंदावन बिहारी। हमारे साथ सज रही है वृषभान की दुलारी। हमारे साथ सज रही है वृषभान की दुलारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं। तेरा सा मुकुट सिर पर रखा है किस अदा से हो। तेरा सा मुकुट सिर पर रखा है किस अदा से। करुणा बरस रही है करुणा भरी निगाह से। करुणा बरस रही है करुणा भरी निगाह से। बिन मोल बिक गए हैं बिन मोल बिक गए हैं जब से छवि निहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। और साथ सज रही है वृषभान की दुलारी। और साथ सज रही है वृषभान की दुलारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री
उसकी हो श्रृंगार तेरा प्यारे, शोभा कहूँ क्या उसकी। इत पे गुलाबी पटका और गुत पे गुलाबी सारे, इत पे गुलाबी पटका, उत पे गुलाबी साड़ी। इन दोनों पे मैं सदके, सदके, इन दोनों पे मैं सदके, इन दोनों पे मैं वारी। फूलों में सज रहे श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। हर साथ सज रही है रशभान की दुलारी। हर साथ सज रही है रशभान की दुलारी। फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी। फूलों में सज रहे हैं वन बिहारी। श्री वृंदावन बिहारी, श्री वृंदावन बिहारी बिहारी। श्री भागवत भगवान की है आरती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारते। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारते। मधुर बोल पद पंख खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। हे मधुर बोल पद पंख खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमा के आरती। पापियों को पाप से है आरती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। पावन पुण्य पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुण्य पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला।
सुख करनी यह दुख हरणी, ये सुख करनी है दुख हरणी। श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारते। श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारते। मुक्ति पंथ पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। ये अमर ग्रंथ जय मुक्ति पंथ पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला, नव ज्योति जगाने वाला। हरि नाम यही हरि राम यही, हरि नाम यही हरि राम यही। जग के मंगल के आरती पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती। ओ पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम, सदा वसंतम हृदयार बिंदे भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। कृष्णत्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव वेमिषतु मानसराजहंसे। प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास। जन्म जन्म मुह दीजियो
श्री वृंदावन को वास, श्री वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने कोय, जहाँ डाल डाल और पात पात पे श्री राधे राधे हो। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्त वंशा कल्पतरु तड़न्वित पिनंदित पीतांबरधारी नंदन नंदन यशोदानंदन ब्रजचंदन भगवान बालकृष्ण कन्हैयालाल जी की प्रतिवांग्मय मूर्ति श्रीमद् भागवत महापुराण। उपस्थित सभी भगवत भक्त चरण अनुरागियों एवं मेरी सभी मातृशक्तियों, आप सबके हृदय में विराजमान मेरे भगवान के चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। व्यास मंच पर विराजमान सभी विद्वत विद्वान मेरे सहयोगियों के श्री चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। महाराष्ट्र की यह पवित्र धरा है, और इस महाराष्ट्र की पवित्र धरा पर आध्यात्मिक, राजकीय और ऐतिहासिक परंपरा जिस शहर को प्राप्त हुई है, ये नासिक तीर्थ क्षेत्र, जहाँ आदि नारायण भगवान त्र्यंबक के स्वरूप में विराजमान है, जहाँ मेरे राघवेंद्र सरकार के पदस्पर्श जिस पंचवटी नगरी में प्राप्त हुए, जहाँ संत निवृत्तिनाथ महाराज जी का समाधि स्थल और गोदावरी मैया का पवित्र तट,
हमारे परमार्थ प्रेमी बंधुरे परिवार द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा तथा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम देखते देखते आज हमारे कथा का चतुर्थ दिन है। संपन्न होने जा रही है श्रीमद् भागवत कथा। आज देखते देखते कथा का चतुर्थ दिन है और चतुर्थ दिन की कथा को हम लोग शुभारंभ करने जा रहे हैं। बीते हुए सारे दिन से एक बात मैं अवश्य कहते आ रहा हूँ, दोबारा उसी बात को दोहराना चाहता हूँ। जीवन में जब भाग्यों का उदय हो जाता है, जीवन में जब पुण्यों का उदय हो जाता है, तभी हमारे जीवन में कथा कीर्तन प्रवचन सुनने का सौभाग्य प्राप्त होता है, अन्यथा नहीं। तो आप और हम भाग्यशाली है, पुण्यशाली है। चार दिन से मेरे कन्हैया की कथाओं का गुणगान गा रहे हैं। कथा के मुख्य यजमान आदरणीय बंधुरे नाना एवं नानी, उन्हीं के दोनों पुत्र प्रवीण भैया और संदीप जी एवं सभी बंधुरे परिवार। कल कथा में हम लोगों ने राजा परीक्षित जी एवं सुखदेव जी का संवाद देखा। राजा परीक्षित एवं सुखदेव जी की कथा सुनते सुनते इस सृष्टि का वर्णन देखा। और इस सृष्टि का निर्माण की कथाओं को सुनते सुनते मेरे भगवान के 24 अवतार, 10 अवतार, हरि अनंत हरि कथा, अनंत अवतारों का मर्म आचार्य विरक्त शिरोमणि सुखदेव जी राजा परीक्षित जी को सुना रहे। कल हम लोगों ने नरसिंह भगवान की कथाओं को इस मंच पे देखा और जैसे ही नरसिंह भगवान ने हिरण्यकश्यप का वध किया और अपने प्रहलाद की रक्षा की, और तत्पश्चात और हिरण्यकश्यप को मरने के बाद उनकी पेट में से नस नस में भगवान ढूंढ रहे हैं कि इसमें और कोई मेरा भगत है क्या। लेकिन राजा परीक्षित जी को सुखदेव जी कहते हैं, राजन भगवान का अवतार भक्तों की रक्षा के लिए होता है।
और कल नरसिंह भगवान खम्भ में प्रकट हुए। इसलिए आपसे मेरा निवेदन है, भगवान केवल मंदिर में नहीं तो इस धरती की हर कण कण में, हर क्षण क्षण में भगवान विराजमान है। भगवान नहीं ऐसी कोई जगह नहीं है इस धरा पर, ढूंढने से भी मिलेगी नहीं ऐसी कोई जगह की जहां भगवान ना हो। सब जगह भगवान है। तो जैसे प्रहलाद जी को कहा, कहाँ है आपके भगवान? तो प्रहलाद जी ने उल्टा सवाल पूछा, पिताजी कहाँ नहीं मेरे भगवान? तो मेरे भगवान सब जगह है। और सब जगह भगवान ढूंढने का और सब जगह भगवान को पाने के लिए संतों की कृपा होनी चाहिए। प्यार से बोलो राधे राधे। और जैसे ही कल युद्ध हो रहा था, हिरण्यकश्यपु तो पहली बार मरने के लिए तैयार नहीं था। क्यों? क्योंकि हिरण्यकश्यपु जी ने ब्रह्म देवताओं से प्रसन्न करते हुए उनसे कुछ वर मांग लिए थे, जिनमें से वो अमर होने की इच्छा कामना लेके बैठा था। अब जैसे हिरण्यकश्यपु ने कहा मैं मरूंगा नहीं। बोले क्यों? क्योंकि मुझे ब्रह्मा जी ने कहा कि मैं अस्त्र से ना मरूं ना शस्त्र से मरूं। भगवान ने कहा अरे पगले देख, मैं तुझे मारने के लिए ना अस्त्र का यूज करूं ना शस्त्र का, मेरे जो बड़े बड़े नाखून बड़े हैं ना, इससे तेरा ऑपरेशन करने वाला हूं। तो ये जो नाखून होते हैं ये ना अस्त्र में आते हैं ना शस्त्र में आते हैं। फिर भी ना मरूं। बोले क्यों? ना दिन में मरूं ना रात में। भगवान ने कहा चिंता मत कर, मैं तुझे ऐसे समय मारूंगा ना दिन होगा ना रात, इसलिए सायं के समय में मार दिया। और फिर भी ना मरूं। बोले क्यों? मैं ना मानव से मरूं ना दानव से। भगवान ने कहा जरा ढंग से देख, मैं तुझे कौन नजर आ रहा हूं, मानव या दानव? तो कल का जो अवतार था ना मानव ना दानव, पूरा शरीर मनुष्य का था और सिर सिंह का था, इसलिए उनको नर सिंह कहा। ना मानव है ना दानव। बोले फिर भी ना मरूं। बोले क्यों? मैंने वरदान मांग लिया था अंदर ना मरूं ना बाहर मरूं। भगवान ने कहा चिंता मत कर, तुझे दिल्ली पे लेता हूं। और दिल्ली पे ही लेकर उसको ऑपरेशन कर दिया। आज भी हमारे संस्कृति में अगर कोई गलती से दिल्ली पे बैठे तो उसको बैठने नहीं देते, एक तो अंदर आ जा नहीं तो बाहर आ जा। क्योंकि दिल्ली पे हिरण्यकश्यप का वध किया था। दिल्ली समझते ना आप लोग? दरवाजा, चौखट, उम्रा, वहां बैठने नहीं देते किसी को। वहां हिरण्यकश्यप का अंदर ना बाहर। बोले फिर भी ना मरूं। बोले क्यों? मैंने वरदान मांग लिया था साल के 12 महीने में कौन से महीने में ना मरूं। भगवान ने कहा चिंता मत कर, तेरे लिए एक स्पेशल महीना बनाता हूं मैं, 13वां। साल में 12 महीने होते हैं, लेकिन हिरण्यकश्यप को मारने के लिए भगवान ने स्पेशल महीना बना दिया जिसका नाम था अधिक मास। कई जगह उसे पुरुषोत्तम मास भी कहते हैं। तो ये जो अधिक मास, पुरुषोत्तम मास, मल मास, अलग अलग प्रांतों में अलग अलग इस महिमा का महिमा है। तो ये भगवान ने किस लिए बनाया? जो अधिक मास किस लिए बनाया? किन के लिए बनाया?
कौन बता सकता है? आजी अधिक महिना कुणासाठी बनवला देवानी? जावयासाठी. आता मला ऐकायला पण कमी येतं, पण जावयासाठी असा आवाज आला हवेनी माझ्याकडे. म्हणजे अधिक मासात जावायचे काही असतं का स्पेशल? ना अधिक मासात जावयांना काही विशेष डिमांड असते का त्या वर्षी? त्याला मराठीमध्ये अधिक महिना धोंड्याचा महिना म्हणतात, बरोबर ना? धोंड्याचा महिना तो भगवंताने जावयासाठी तयार केला. आणि दुसरं कारण हिरण्यकश्यपूसाठी तयार केला, कारण हे दोघंच असे आहेत की सगळ्यांना त्रास देतात. जावई आणि हिरण्यकश्यपू एकाच राशीचे आहेत. जावई त्रास देतो का नाही? जावयाला दामाद दशमो ग्रह, 9 ग्रहापेक्षा 10वा ग्रह मानलाय. म्हणून भगवंताने हा अधिक मास हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी निर्माण केला. आणि राजा परीक्षितीला नरसिंह भगवंताची गोड कथा सांगितली. परीक्षितीने प्रश्न विचारला, आचार्य गुरुदेव, सृष्टी वर्णनाच्या वेळेला तुम्ही एक कथा सांगितली की ब्रह्मदेवाने एका बाहूतून मनू आणि एका बाहूतून शत्रुपाला जन्माला घातलं. त्यांना 3 कन्या आणि 2 मुलं झालेत. त्यांच्या वंशाचा विस्तार थोडं विस्तारपूर्वक सांगा. तर त्यांच्या वंशाचा विस्तार सांगत असताना फार गोड कथा आहे. मनू आणि शत्रुपाच्या 3 मुली आहेत, आकृती, प्रसूती आणि देवहूती. यातली एक आकृतीच्याच वंशामध्ये, प्रसूतीच्याच वंशामध्ये सतीचा जन्म झाला. आणि तीच सती दक्ष प्रजापतीला दिली. आणि तीच तिच्यापासून, आकृतीपासून, दक्ष प्रजापतीपासून एक सती जी मुलगी जन्माला आली ती भगवान भोले बाबाला दिली. त्यातली एक मुलगी, तिचा विवाह पुत्रिका धर्माच्या अनुसार झाला. आणि सर्वात छोटी मुलगी आहे देवहूती, तिचा विवाह करदम ऋषी सोबत झाला. आकृती, प्रसूती आणि देवहूती या 3 मुलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर राजा परीक्षितींना सुखदेवजी सांगतात, राजन, अशा मनू आणि शत्रुपाच्या 3 मुलीचा विस्तार केला. मग एका तरी मुलीची कथा विस्तारपूर्वक आम्हाला सांगा. दक्ष प्रजापतीची आणि सतीची कथा आपण नेहमी ऐकली शिवपुराणात, रामायणामध्ये, की जी भगवान भोले बाबाला दिली. भोले बाबाने दक्ष प्रजापतीचा अपमान केला असं दक्ष प्रजापतीला जाणवलं आणि यज्ञामध्ये आहुती दिली. ती कथा आपल्याला माहिती आहे. पण भागवतातली एक विशेष कथा सांगेल जी देवहूतीची. ही मनू आणि शत्रुपाची सर्वात छोटी मुलगी देवहूती आहे. तिचा विवाह करदम ऋषी सोबत झाला. हे करदम कोण आहेत? तर ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, मानस. यांच्याशी देवहूतीचा विवाह झाला. तो विवाह कसा झाला याची गोड कथा आपण पाहूया. जेव्हा मनू आणि शत्रुपाने दोन्ही मुलीचा विवाह केला आणि त्याच्यानंतर छोटी मुलगी शेष राहिली, तिचं नाव देवहूती, आणि मुलगी उपवर झाली. मुलगी उपवर झाल्यानंतर प्रत्येक आई वडिलाला चिंता असते. तुमच्यापैकी बऱ्याच सज्जनांच्या मुली
उपवर झाले असतील. उपवर शब्दाचा अर्थ लग्नायोग्य. अगदी ग्रामीण शब्द वापरू का? वयात येणे. यावर्षी कर्तव्य आहे. तुम्हाला जो प्रिय शब्द वाटेल तो घ्या. आणि मुलगी लग्नाला आली, उपवर झाली की प्रत्येक आई वडिलाला चिंता असते, माझ्या मुलीला स्थळ कसं मिळेल, मला जावाई कसा मिळेल. बरोबर ना? प्रत्येक आई वडिलाला चिंता असते. पण नाना आता चिंता करण्याची गरज नाही. ही कथा मी सांगतो तो पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळात मुलीच्या आई वडिलाला चिंता असायची की आम्हाला जावाई कसा मिळेल. आता उलट झालंय. आता मुलीची संख्या घटली आणि मुली सुशिक्षित झाल्यात. मुली फारशा मिळत नाहीत म्हणून आता मुलाच्या आईला चिंता आहे की येणारी बाई कशी असेल, ती वेळेवर चहा कॉफी देईल का नाही. पूर्वी मुलीच्या आईला चिंता होती, आता मुलाच्या आईला चिंता आहे. आणि देवती उपवर झाल्यानंतर हे चिंता करू लागले. पण मी काल बोलून गेलो, जे भगवंताचे भक्त असतात ते चिंता करत नाहीत, ते काय करतात? चिंतन करतात. जे व्हायचं ते होणार आहे. तुम्ही आम्ही त्याला थांबवू शकत नाही. आपण फक्त भगवंताचं चिंतन करायचं. भगवान कळत न कळत कुणाच्याही माध्यमातून निमित्त होऊन काम करून घेतो. निमित्त कोणी ठरतं याचे ज्वलंत अनुभव नानांना विचारा. कितीही अडचणी आल्या तर कोणी ना कोणी भगवान कुणाच्या ना कुणाच्या स्वरूपात पाठवतो आणि ते काम पूर्ण करून घेतो. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. मग निमित्त कुणी का असे ना. मला बेस दे, विको दे थोडा. आज एकदम मला देहूती उपवर झाली. हा मी बोलत होतो भगवंताचे भक्त चिंता करत नाही, चिंतन करतात. प्यार से बोलो राधे राधे. आणि इकडे ब्रह्मदेवाचे पुत्र कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना भगवान प्रसन्न झाले कर्दमजीला. आणि कर्दमजीला म्हणाले, वरमरोई, मी तुझ्या तपश्चर्याला प्रसन्न झालो, काय मागायचं ते मागून घे. कर्दमजी म्हणाले, मी तुझी भक्ती, तुझी उपासना, तुझी ध्यानधारणा, तुझी तपश्चर्या काही मागण्यासाठी केली नाही, मी माझ्या आनंदासाठी केली. परमार्थ करण्याचे दोन लक्षण आहेत बाबा, एक सकाम आणि दुसरा निष्काम. देवाची भक्ती करत असताना काहीतरी मागण्यासाठी करू नका. मागण्यासाठी केली ती सकाम झाली, स्वार्थ झालं. म्हणून कधी माझी विनंती आहे तुम्हाला, ऐकताय म्हणून सांगतोय, कधीही मंदिरात गेला ना तर देवापुढे हात पसरून मला हे दे, मला ते दे, काहीच मागू नका, कधीच मागू नका. त्याचं कारण आहे, तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही हे त्याला चांगलं कळतं. त्यामुळे आपली कुवत कितपर्यंत आहे, आपली झेप कुठपर्यंत आहे, आपल्या संसारिक इच्छा आहेत, पण देवापुढे कधीच काही मागायचं नाही. खरं तर देवापुढे आपण जे जातो ना मंदिर, ते मागण्यासाठीच जातो. म्हणून मी एक नेहमी सांगत असतो, मंदिरात जाणारा प्रत्येक जण भिकारी आहे. फरक एवढा आहे, काही मंदिराच्या बाहेर बसलेले असतात आणि काही मंदिरात जाऊन भीक मागतात. बघितलं असेल तुम्ही त्र्यंबकेश्वरला किंवा प्रत्येक क्षेत्रा ठिकाणी बाहेर कटोरा लेके बसलेले असतात, ते कटोरा घेऊन बसलेले असतात.
आणि मग आपण सूट बुटात जातो, भैया दे दे भगवान के नाम पे दे दे 10 रुपये दे दे, आणि मग आपण 10 रुपये त्याच्यात टाकतो. आपल्याला वाटतं आपण खूप करणंच आहे. त्याला 10 रुपये देऊन आपण काय करतोय, त्याला भिकारी म्हणतोय आणि आपण मंदिरात जाऊन त्याच्यापेक्षा मोठे भिकारी. देवा इन्कम टॅक्सवाले येऊ देऊ नको, ईडी वाल्याला घरी येऊ देऊ नको. म्हणजे आपण सुद्धा भिकारीच आहेत. माझा आजार दूर होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, हे आपण मागतोय. पण ईश्वराकडे गेल्यानंतर काहीच मागू नका. फक्त सांगा तुला जे योग्य वाटेल ते कर, तो बरोबर करणार. आप जो मांगते हैं वो भगवान आपको देता नहीं, उनको जो उचित लगता है वही आपको मिलता है. देवाला जे वाटतं तेच तुम्हाला देतो. आपल्या वाटल्यावर, आपल्या वाटण्यानं जर देवानं दिलं असतं ना, तर सर्वांनाच वाटलं असतं मी पंतप्रधान व्हावं. मग काय प्रत्येकाची इच्छा पूर्ण करायच्या देवानी ना. म्हणून तुम्ही आम्ही काय मागतो याला महत्त्व नाही, देव तुम्हाला मला काय देतो याला महत्त्व. आणि कर्दमजीने सांगितलं मला काहीच नको आहे. अरे काहीतरी माग. बरं नाना, दुसरी एक वैशिष्ट्य आहे, जे काही देवाकडे मागत नाही ना, देव त्यांना आग्रह करतो काहीतरी घे. म्हणशी काही मागा. तुकाराम महाराजांच्या संदर्भात हेच घडलं. तुकाराम महाराज नको नको म्हणतायत आणि हे म्हणतात घ्या घ्या. मग वैतागून तुकाराम महाराज म्हणतायत माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, बस तुझी चरण सेवा पांडुरंगा. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. आम्हाला काही मागणे आमच्या DNAत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी. काळ आला जवळी, काळ आला जवळी, ग्रासा बया नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. या मायावी चक्रापासून दूर गेलं पाहिजेत. म्हणून देवाचं वैशिष्ट्य असं आहे की देव जे मागत नाही त्यांना आग्रह करतो घे म्हणून. समाजाची पण हीच परिस्थिती आहे. प्यार से बोलो राधे राधे. आज मला टावर खालीच रेंज नाही आहे. प्यार से बोलो राधे राधे. म्हटलं कॅशियर जर आज जवळ बसवा तर कॅशियर दुसऱ्याच्याच कामाचा आहे. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संदीप भैया.
संदीपचा आणि माझा स्वभाव सारखाच आहे का आमच्या दोघांची राशी एकच आहे. फक्त आता वर कोणी आलं तर बोलवू नका. हां, तुम्ही आता माझ्या पार्टीचे आहात. आपल्या दोघांचं मॅचिंग आहे का नाही? प्यार से बोलो राधे राधे. आणि मग करदमजीला आग्रह केला, काहीतरी मागा. करदमजी नको म्हणतायत. शेवटी वाघबाबा, भगवान आणि समाज हे दोन तत्व असे आहेत जे निरपेक्ष माणसं आहेत ना त्यांना कुठंतरी अडकवतात. एखादा कीर्तनकार प्रवचनकार निरपेक्ष असेल ना तर आपणच त्याला हळूहळू सवय लागतो आणि मग आपणच त्याचा बोबाटा करतो. तसं देवाचं आहे, जो कुठेच अडकत नाही ना त्याला दोन ठिकाणी समाज अडकवण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे स्त्री आणि दुसरा म्हणजे पैसा. माझं बोलणं फार कटू आहे पण हे सत्य आहे. जी माणसं कुठेच अडकत नाहीत त्याला एक तर स्त्रीच्या रूपात त्याला बदनाम केलं जातं, आरोप लावले जातात, नाही तर मग पैशाचा भ्रष्टाचाराचा गोळ घातला जातो. त्याला दोन ठिकाणी अडकवत आहेत. देवाच्या लक्षात आलं करदमजी जाळ्यात अडकत नाहीत. मग करदमजीने विचार केला, तुला स्वर्ग कैलास लोक देऊ का? करदमजी म्हणले ना. का तर ते नाशिवंत आहे हे आम्हाला कळालं. अरे मग काय पाहिजे? काहीच नको. मग जे हे नको ते नको हे नको ते नको ना ना करत करत भगवंताच्या लक्षात आलं या हा पैशात अडकणारा नाही. आणि मग त्याला भगवान हळूच म्हणाले, करदमजी तुम्ही या झोपडीमध्ये राहता पण मग तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर इथं लक्ष कोण देतं? दिव्याकडे, झोपडीकडे? करदमजी म्हणले कोणीच नाही. आणि मग भगवान हळूच म्हणाले, मराठी शादी.com नाव नोंदणी करू का? नाही कळालं? फॉर्म भरू का तुमचा? अर्थात विवाह करून देऊ का? जे करदमजी आतापर्यंत ना म्हणत होते ना ते आता हो बी नाही आणि नाही पण नाही. शांत बसले. आणि मग कधी पण लक्षात ठेवायचं, कधी कधी न बोलण्यात पण खूप काहीतरी बोलणं दडलेलं असतं. प्यार से बोलो राधे राधे. भगवंताच्या लक्षात आलं, मन में लड्डू उठा. लग्न करण्याची इच्छा आहे, कारण आतापर्यंत नाही नाही म्हणत होते, आता हो पण नाही आणि नाही पण नाही. आणि मग भगवंतानी मॅनेजमेंट केली, अर्थात मध्यस्थी केली आणि करदमजीला सांगितलं, काही दिवसांनी तुझ्याकडे एक राजबिंडी, राजपुत्री, राजकन्या लग्नासाठी तुझ्याकडे मागणी घालायला येतील, नाही म्हणू नको. करदमजी म्हणले, देवा माझी एक अट आहे. काय? मी लग्न करेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण माझी एक अट आहे. ती अट म्हणजे अशी आहे की मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे, तरच मी लग्न करेल. भगवान म्हणले, देखो करदमजी मेरी हमशक्ल दुनिया में नहीं है. डबल रोल माझा जगात नाही आहे. देवासारखा डबल रोल परत नाही. आणि मग जर माझ्यासारखा दुसरा नाही तर माझ्यासारखा मुलगा तुला कसा जन्माला येईल? करदमजी म्हणले, मला माहिती नाही. मग भगवान म्हणले, काम कर, मीच तुझा मुलगा म्हणून जन्माला येतो, पण तू लग्न कर. प्यार से बोलो राधे राधे. आणि प्रस्ताव मान्य झाला. भगवान इकडे मनू आणि शत्रुपाकडे आले. त्यांची छोटीशी मुलगी, छोटीशी म्हणण्याचा अर्थ जी सर्वात छोटी आहे, उपवर झालेली. मनू आणि शत्रुपाला सांगितलं, तुमच्या मुलीसाठी मी मुलगा शोधला. मनू महाराजांनी विचारलं, मुलगा काय करतोय? काय करतोय म्हणजे? नाही म्हणजे जॉबला आहे का परमानंट? नाशिकमध्ये त्याचा फ्लॅट आहे का? कारण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे ना. मुलीचं लग्न करायचं आहे. भगवान म्हणले, तू जाऊन तर ये, तुला आवडेल. मुलगा करतो काय? भगवान म्हणले, मुलगा करतो काय हे मला माहिती नाही, पण मुलगा निर्व्यसनी आहे एवढं मी सांगतो. पण माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून ज्यांच्या मुलीचे लग्न बाकी आहेत त्यांना
मुलाला 10,000 पेमेंट कमी असलं तरी चालेल. जर तुम्हाला लाखाची अपेक्षा आहे ना तर त्याला 90,000 असू द्या, पण किमान तो निर्व्यसनी असावा. त्याची प्रॉपर्टी पाहून आपल्या मुलीला तिथे देऊ नका. जर तो संस्कारहीन असेल, व्यसनाधीन असेल, करोडपती जरी असेल तर 8 दिवसात रोडवर यायला वेळ लागणार नाही आहे. पण माझी विनंती आहे तुम्हाला, जे फसलेत ते फसलेत, पण जे राहिले त्यांच्यासाठी सावध सांगतोय. आपल्या मुलीचा विवाह, मुलगा गरीब असू द्या, कष्ट करणारा पाहिजेत, स्वतःच्या हिमतीवर जीवन जगणारा पाहिजेत. बापाच्या आयत्या प्रॉपर्टीवर जीवन जगणाऱ्या मुलाला आपली मुलगी देऊ नका. त्याच्यात काहीतरी कर्तबगारी पाहिजेत. म्हणून तर करदम नाव काय आहे? कर दम. कर म्हणजे हात, ज्याच्या बाहूमध्ये दम आहे कमवण्याचा, तो करदम. प्यार से बोलो राधे राधे. म्हणून निर्व्यसनी मुलाला आपली मुलगी द्या, पेमेंट कमी असू द्या, कारण मुलगी आयुष्यभर सुखात राहील. मुलीला केवळ प्रॉपर्टीचीच गरज नाही तर तिला प्रेमाची गरज असते. आपल्या प्रतिष्ठेपायी आपण आपल्या मुलीचं नुकसान करतोय हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं मी माझी पार्टी एकदम मजबूत आहे, पुढची विवाही सुद्धा त्याच लेवलचे पाहिजेत. या आग्रहापोटी नको तिथे आपली मुलगी देऊ नका. आणि मग निर्व्यसनी मुलगा आहे, पाहून ठेवला, जा ॲड्रेस दिला. म्हणू आणि शत्रुपा निघाले करदमजीच्या कुटियाकडे, आश्रमाकडे. सोबत देवतीला घेतलं आणि करदम ऋषी आपली कुटिया साफ करत होते. कथेचा लिंक तुमच्या लक्षात येते ना? स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येते ना? आणि मग करदमजी आपली कुटिया साफ करत होते. तिकडनं पाहिलं कोणीतरी पाहुणे येत आहेत. एक राजा राणी आहेत आणि एक त्यांच्यासोबत सुकन्या आहे. आणि मग करदमजीने हळूच झाडू टाकला साईडला. पाहुणे येणार आहेत म्हणून आपल्या कुटियातले 3 आसनं आणले, आसन बसायला, कारण पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे ना. आणि मग करदमजीने स्वागत केलं. आइये सुस्वागतम, स्वागतम, वेलकम, तुमचं स्वागत आहे, आसन ग्रहण कीजिए. 3 आसन बसायला टाकलेत. कुणाकुणासाठी?